वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. द एक्युरेसी इन्साइट्समध्ये आपले स्वागत. मित्रांनो, 8वा वेतन आयोग अद्याप जाहीर झालेला नाही. जाहीर झालेला नाही म्हणजे अंमलात आलेला नाही. आयोगाचे कामकाज सध्या सुरू आहे, परंतु सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा आपल्या पेन्शनर बांधवांना 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची खूप उत्सुकता आहे. आयोगाचे लाभ कधी पदरात पडतात याची ते चातकासारखी वाट पाहत आहेत. 8व्या वेतन आयोगाची जेव्हा केव्हा अंमलबजावणी होईल तेव्हा वेतन वाढीसाठी फिटमेंट फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा घटक असणार आहे नक्की. परंतु सध्या तरी तो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आरोग्याचा फिटमेंट फॅक्टर म्हणून प्रभावीपणे काम करत आहे. 8वा वेतन आयोग, फिटमेंट फॅक्टर याविषयी होणारी चर्चा बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा चेहरा आनंदी ठेवण्यास आणि जगण्याची उमेद वाढवण्यासाठी मदत करीत आहे. असो, यात काही गैर नाही. आर्थिक प्रेरणा केव्हाही महत्त्वाच्या असतात. ते चुकीचं वागतायत असं नाही म्हणायचं. दुसरा विषय मित्रांनो, 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 फिटमेंट फॅक्टर होता हे आपणास ठाऊक आहे. तो कसा अस्तित्वात आला? तो काय हवेतून आला नाही. मित्रांनो, 6वा वेतन आयोग 6th पे कमिशन मध्ये किमान मूलभूत वेतन मिनिमम वेज किती होतं? 7,000 6व्या वेतन आयोगामध्ये. 7व्या वेतन आयोगामध्ये 7th पे मध्ये ते वाढलं तर किती झालं? 18,000. आता हेच गणित भागाकार करून पाहू. 18,000 भागिले 7,000 बरोबर 2.57. या गणितातून बाहेर आला तो आपल्या परिचयाचा 2.57 फिटमेंट फॅक्टर. मित्रांनो, याच लॉजिकनुसार आगामी म्हणजे सध्याचा जो आपला 8वा वेतन आयोग आहे त्यामध्ये काय गणित होऊ शकतं याची एक काल्पनिक पण तांत्रिक मांडणी आपण करू. समजा 8व्या वेतन आयोगाने किमान वेतन सुमारे 46,000 ठरवलं तर गणित काय होईल? 46,000 भागिले 18,000. 18,000 हा आकडा कुठला? 7व्या वेतन आयोगातला किमान वेतनाचा. तर अंदाजे 2.57 ते 2.60 च्या आसपास फिटमेंट फॅक्टर येईल. समजा हा आकडा 54,000 पर्यंत पोहोचला तर 54,000 भागिले 18,000 अचूक आकडा किती येईल? 3. तर 3 इतका फिटमेंट फॅक्टर समोर येईल. आणि समजा कर्मचारी संघटनांनी जी मागणी केली आयोगाकडे ती जर गृहीत धरली किमान वेतनाची, ती किती आहे? 69,000. हे जर मान्य झालं तर 69,000 भागिले 18,000. 18,000चा आकडा 7व्या आता वेतन आयोगातलं किमान वेतन भागिले 3.83 इतका मोठा फिटमेंट फॅक्टर गणितातनं बाहेर येईल. हा फक्त चर्चेच्या पातळीवरचा विषय आहे मित्रांनो. अधिकृत निर्णय झालेला नाही. किमान वेतन कसे ठरते यासाठी कोणत्या ब्रिटिश आहार तज्ज्ञाचे संशोधन आधारभूत धरले जाते? किमान वेतन वाढवण्यात यावे यासाठी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे 3 ऐवजी 5 युनिट गृहीत धरावेत. सध्याच्या युगातील फोन, मोबाईल, इंटरनेट, डाटा हे घटक अत्यावश्यक झाले आहेत. त्यामुळे किमान वेतन ठरवताना यावर होणारा खर्च देखील ग्राह्य धरावा. अशा स्वरूपाच्या माहितीवर आधारित एक व्हिडिओ आपण यापूर्वी केलेला आहे. तो या आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो अवश्य पाहावा. मित्रांनो, आज खरी चर्चा फिटमेंट फॅक्टर किती हवा यावर नाहीये, किमान वेतन किती ठरणार यावर असायला हवी. कारण किमान वेतन जसं वाढेल तसं आपोआपच फिटमेंट फॅक्टर देखील वाढण्याची शक्यता निर्माण होईल. अर्थात महागाईचा दर, महागाई भत्ता आणि देशाची वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट या सगळ्यांचा फटका किंवा लाभ अंतिम निर्णयावर होत असतो. हा विषय संपला. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय, जे आपले बांधव रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर आहेत त्या बांधवांसाठी हा विषय आहे. या पुढील भागामध्ये आपण म्हणजे आपला जो पुढचा व्हिडिओ येतोय, आपण त्याचा अभ्यास करतोय सध्या, त्या भागामध्ये आपण पेन्शन विक्रीच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा असलेला कम्युटेशन फॅक्टर या घटकाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. कम्युटेशन म्हणजे काय? पेन्शन विक्री ही तरतूद बंधनकारक नाही. तथापि 80 ते 90% कर्मचारी पेन्शन विक्रीचा पर्याय स्वीकारतात. यासाठी कमाल मर्यादा आहे 40%. म्हणजे पेन्शन बेसिक यामध्ये कम्युटेशन फॅक्टर हा महत्त्वाचा घटक ठरतो. तो निवृत्तीच्या वयानुसार बदलतो. एखादी कर्मचारी 58व्या वर्षी निवृत्त झाला तर त्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा पुढील वाढदिवस लक्षात घेऊन
कम्युटेशन फॅक्टर देण्यात आलेले आहेत. म्हणजे 59व्या वर्षासाठी 8.371 कम्युटेशन फॅक्टर आहे. त्यानुसार पेन्शन विक्रीची रक्कम काढली जाते. पुढील भागामध्ये आपण हे सर्व उदाहरणासह समजून घेणार आहोत. पेन्शन विक्रीची रक्कम काढणार आहोत. मात्र कम्युटेशन फॅक्टर कोणत्या घटकांवर अवलंबून असतो ते आपण या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. त्याचा एक फॉर्म्युला पण आहे, तो पण आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. हा फॅक्टर कसा तयार होतो, तो साध्या गुणाकाराने निघत नाही. तो तयार करण्यासाठी गणितामधले वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, त्याचे तज्ज्ञ आहेत, ती ही माहिती वापरत असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक काय माहिती का? मॉर्टॅलिटी टेबल, मृत्यूदर तक्ता, इंटरेस्ट रेट, प्रेझेंट व्हॅल्यू फॉर्म्युला, हे सर्व घटक त्यामध्ये असतात. मित्रांनो, या पुढील भागामध्ये आपण हे सर्व गणित प्रत्यक्ष उदाहरणं घेऊन समजून घेणार आहोत. तोपर्यंत तब्येतीची काळजी घ्या. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या विषयाच्या अनुषंगाने आपल्या काही सूचना असतील, शंका असतील, त्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. हा जो आता मी व्हिडिओ सादर केला याच्याबद्दल काही आपली मतं असतील ती पण अवश्य हे करा. ड्यू, ड्रॉन आणि डिफरन्सचे तक्ते बऱ्याच जणांना मी उपलब्ध करून दिले. अजूनही कोणाला जर हवे असतील तर मी कमेंट बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. त्यावर फक्त एक मेसेज पाठवा. मी त्या तक्त्याचे इमेज आपल्याला पाठवेल. धन्यवाद. जय हिंद.